नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहू अश्वस्थ मारुती पूजन म्हणजे काय. तर मित्रांनो, श्रावण महिन्यातील प्रत्येक शनिवारी अश्वस्थ मारुती पूजन केले जाते. अश्वस्थ म्हणजे काय तर पिंपळ, आणि अश्वस्थ मारुती म्हणजे काय तर पिंपळाच्या झाडाखाली असलेलं मारुतीचं स्थान. ह्याला विशेष महत्त्व आहे, कारण पिंपळाच्या झाडामध्ये असतो श्री विष्णूचा वास, आणि त्याच ठिकाणी जर मारुती असेल तर अशा मारुतीची पूजा केल्यामुळे विष्णूची पूजा केल्याचंही फळ मिळतं आणि मारुतीची पूजाही केल्याचं फळ मिळतं. अश्वस्थ मारुतीची पूजा केल्यामुळे ज्यांना साडेसातीचा त्रास आहे, साडेसाती चालू आहे, त्यांचा साडेसातीचा प्रभाव कमी होतो, जीवनामधील संघर्ष कमी होतो, साडेसातीचा प्रभाव कमी होऊन जीवन सुखकर बनते, अडलेली कामे पुढे निघून जातात. असं ह्या अश्वस्थ मारुतीच्या पूजनाचं फल आहे. अश्वस्थ मारुती पूजन करताना पिंपळाखाली बेलाच्या पानाने दूध व्हावे, पिंपळाची पूजा करावी व मारुतीला तेल वात व्हावी, मारुतीची पूजा करावी, मारुती स्तोत्र म्हणावे, अशा पद्धतीने पूजा करावी व गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवावा. धूप, दीप, पुष्प, गंध, आरती करावी, उदबत्ती ओवाळावी, नैवेद्य दाखवावा आणि मारुतीला प्रार्थना करावी. यामुळे जीवनामध्ये सुख, शांती, समृद्धी येईल, नैराश्य निघून जाईल, साडेसातीचा प्रभाव कमी होईल. धन्यवाद. नमस्कार.